जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. वर्धेतील शाळेचा स्लॅब कोसळला, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप, दोषींवर कारवाईची मागणी. वर्धा जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी म्हणजे नानपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. सुदैवाने ही घटना 11 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप होत आहे. शाळेची इमारत धोकादायक असल्याची माहिती मुख्याध्यापिका आणि गावच्या सरपंचांनी तब्बल 1 वर्षापूर्वीच पंचायत समिती आर्वी आणि जिल्हा परिषद वर्धा यांना लेखी दिली होती. नवीन इमारत उभारण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांसाठी तातडीने नवीन शाळा इमारत उभारावी अशी मागणी करत येथील नागरिक अरविंद लिलोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी आर्वी यांच्या मार्फत निवेदन सादर केलं आहे. विशेष म्हणजे या शाळेत इयत्ता 1 ते 5वी पर्यंतचे वर्ग केवळ एका वर्गखोलीत भरतात. इमारत असुरक्षित असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या केवळ 24 वर आली आहे. एखाद्या निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेला असता तेव्हाच प्रशासन जागे झाले असते का? ग्रामीण भागातील शाळांची आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी नेमकी कोण घेणार? हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकलाय. मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी.